मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये विठूदादा मोठे दादांबरोबर फोनवर बोलत असतात। तेव्हा मोठे दादा तिकडून सांगतात की मला यायला खूप वेळ लागेल। तेव्हा विठूदादा ठीक आहे असं बोलतात आणि फोन ठेवतात। माई काळजीनेच विठूदादांना विचारत असतात की नक्की काय झालं, बाबी वंशांच्या लग्नापर्यंत ते नक्की येतील ना। तेव्हा विठूदादा हो बोलतात। माईंना सांगतात की मोठ्या दादांनी सांगितलं आहे की बाबीच्या लग्नात कोणतीही कमी भासू द्यायची नाही आणि बजेटला लिमिट पण नाही। तेव्हा शशांक आणि माई खूपच खुश होतात। तर ह्या सर्वांचा दागिन्यांचा विषय निघतो। तेव्हा विठूदादा बोलतात माझ्या प्रोव्हिडंट फंडातून पैसे खूप जमा होतील, त्यातून आपण बाबीला दागिने करूयात। शशांक बोलतो नको बाबा, तुमचे पैसे तसेच राहू द्यात, पुरस्काराचे खूप पैसे आहेत ते तसेच कामी येतील। तर माई बोलतात नको, मी माझ्याकडचे दागिने बाबी वंशाला देणार आहे। तेव्हा शशांक सांगतो मी तुला लंकेची पार्वती होऊ देणार नाही, त्यामुळे माझं सर्वांनी ऐका, आपण पुरस्काराचे पैसेच वापरू। तर विठूदादा अजिबात ऐकत नाही। तेवढ्यातच बाबी आत्या तेथे येतात आणि काय चाललं आहे असं विचारतात। तेव्हा शशांक सांगतो की दादांनी आता आदेश दिला आहे, दादा इथे नाही तर लग्नाची सर्व जबाबदारी आमच्यावर टाकली आहे आणि त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं आहे की लग्नात कोणतीही तडजोड करायची नाही, काहीही करून लग्न मोठंच झालं पाहिजे। त्यासाठी बाबी आत्या नकार देत असतात। तर विठूदादा बोलून जातात मी माझा अख्खा प्रॉव्हिडंट फंड तुझ्यासाठी द्यायला तयार आहे। हे ऐकून मात्र बाबी आत्यांना धक्का बसतो। बाबी आत्या सांगतात ती तुमची म्हातारपणाची पुंजी आहे, ती माझ्या लग्नावर खर्च झालेली मला कधीही चालणार नाही। आपल्या घरातील परिस्थिती मला माहीत आहे, मला कुणावरही कर्ज करायचं नाही, कुणावर बोजा व्हायचं नाही। मी भास्कर बरोबर बोलले आहे, परंतु बाबी आत्याचं कोणीही ऐकून घ्यायला तयार होत नाही। तेवढ्यातच सर्व कुकी गँग तेथे आलेले असतात। बाबी आत्याच्या लग्नाचा विषय तेथे चाललेला असतो। तेव्हा अप्पू कुकीला विचारते खडूस असा काय बोलत होता, तेव्हा प्रत्येक गोष्ट तुला समजलीच पाहिजे का असं शशांक अप्पूला विचारत असतो। त्यावेळी अप्पू आणि त्या दोघांमध्ये खूप वाद होतात। बाकी सर्वजण त्या दोघांवर हसत असतात। त्यावेळी निखिल माईंना सांगतो माई, लहानपणी तुम्ही शशांकला मधाचं बोट चाखायला दिलं नाही, त्यामुळे तो एवढा कडू वागतो आणि खडूस सारखा करतो। तेव्हा कुकी निखिलला बोलतो तुम्ही आता इथे पण माझी खेचणार आहे का। तेव्हा निखिल नाही बोलतो आणि डिस्कस करता करता आपण सरबत प्यायचा का असं विचारतो। तेव्हा सर्वजण सरबत पिण्यासाठी बसतात। अप्पूने ज्या ग्लासमध्ये मध टाकलेलं असतं तो ग्लास बरोबर सुमी घेते आणि प्लॅननुसार कुकीकडे देते। कुकी अप्पूकडे देतो तर अप्पू सर्वांकडे पाहून खूप हसत असते। इकडे भास्कर दीपालीला समजावत असतो। दीपाली रूममध्ये असते, तिने स्वतःला कोंडून घेतलेलं असतं। तेव्हा भास्कर बाबी आत्याविषयी तिला समजावत असतो, बाबी आत्या कशी आहे, तुम्हाला कशी सांभाळून घेईल हेही दीपालीला समजावत असतो। तेवढ्यातच दीपाली दरवाजा उघडते आणि भास्करला सांगते भास्कर तू तिच्याबद्दल मला काही सांगू नको, तुम्ही दोघं महान व्यक्ती आहात, तुमचं प्रेम पण जगाच्या वेगळं आहे हे मला आता समजलेलं आहे, परंतु तुझी बायको या घरात येणार, ती इथे हक्क गाजवणार, मग आमचा इथे राहण्याचा काय एक संबंध आहे। आता मला कृपा करून प्लीज तुमचं लग्न झाल्यावर यूएसला जाऊ द्यात असा खोचक टोमणा देऊन ती भास्करला सांगते प्लीज मी इथे राहू शकत नाही। भास्करला खूप टेन्शन आलेलं असतं। तर इकडे सर्व कानिटकर कुटुंब एकत्र बसलेले असतात आणि अप्पूने केलेल्या सरबताचा आनंद घेत असतात। तेव्हा अप्पू शशांकला सांगत असते की तू पण सरबत घे, परंतु शशांक काही केल्या सरबत घेण्यासाठी नकार देतो। अप्पू सांगते मी माझ्या हाताने प्रेमाने बनवला आहे, तुला तर घ्यावंच लागेल, परंतु शशांक नाही बोलत असतो। शशांक बोलतो ते बेचव झालं असेल। तेव्हा अप्पू बोलते तू एकदा तरी पिऊन बघ। सर्वजण शशांकला आग्रह करत असतात की प्लीज तू सरबत घे। शशांकला कुकी गँगवर थोडा संशय येतो, नक्की काहीतरी यांचं चाललं आहे। शशांक घेण्यासाठी नकारच देत असतो। तेव्हा सर्वजण सरबताचाच विषय काढून बोलत असतात। विठूदादा बोलतात आपला विषय जरा भरकटला आहे असं वाटते, आपण मेन मुद्द्यावर येऊयात। तेव्हा सर्वजण हो बोलतात। तर अप्पू विठूदादांना थांबवते आणि खडूसने सरबत घेतल्याशिवाय मेन मुद्द्याला हात घालायचा नाही, कारण मी खूप सिरियस आहे, मी त्या दीपालीसारखी नाही, अगोदर सिरियस होऊन बोलायचं आणि नंतर मी गंमत करत होते असं सांगायचं। तेव्हा दीपालीचं नाव घेतल्यावर मात्र सर्वांना हसू येतं। सर्व कुकी गँग शशांकला आग्रह करत असतात की प्लीज तू ते पन्ह पिऊन घे, परंतु शशांक ऐकत नाही। तेव्हा तो सर्वांच्या ग्लासकडे पाहतो आणि अप्पूला प्रश्न विचारतो सर्वांच्या ग्लासमधील सरबत बघ कसे दिसत आहेत, माझ्या ग्लासमधील बघ कलर कसा वेगळा झाला आहे।
सर्वजण शशांकला समजावत असतात की कधीतरी तू अप्पूवर विश्वास ठेव, कारण आता आम्ही जे पन्ह पित आहे ना ते खरंच खूप छान आहे. तेव्हा निखिल मध्ये शशांकला बोलत असतो की नजरिया बदलो. तू शशांकला अजिबात ह्या सर्वांवर विश्वास नसतो. बाकी घरातील सर्वजण सुवर्णा, विठूदादा शशांकला समजावत असतात. मानसी बोलत असते, भाऊजी तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? तेव्हा शशांक नाही असं बोलतो तर मानसी खाली पाहते. सुमी आणि ती एकमेकांबरोबर हसत असतात. तेव्हा शशांक बोलतो, त्या मागच्या ड्रॅगन पुरणपोळ्यांसारखं मला आत्ताही काहीतरी संशय येत आहे, असं म्हणून तो खडसावून सर्वांना सांगतो आणि स्पष्टपणे मोठ्याने बोलतो, मी हा सरबत काही करून पिणारच नाही. तर अप्पू रागात त्याच्याकडे पाहत असते. शशांक सांगतो की ताल में कुछ काला है. तेव्हा सर्व कुकी गँग एकमेकांकडे पाहतच राहतात. तर अप्पू त्याला उलट प्रश्न विचारते, नक्की कोणती डाळ? तेव्हा शशांकला हसू आवरत नाही. त्यानंतर तो सांगतो, मी हा सरबत पिणारच नाही. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये दादांच्या काळजीने माई खूप टेन्शनमध्ये असतात आणि अमेयला सांगतात की पटकन दादांना फोन लावून दे, असं म्हणून त्या बाहेर बोलायला जातात. बाकी सर्वांना खूप टेन्शन येतं. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.